Hello traders, welcome to my Sniper Trading channel. फॉरेक्स अनालिसिस मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सो गोल्डचा चार्ट मी ओपन केलाय आणि माझ्याकडनं एक पॉइंट मिस झाला की काल मी व्हिडिओ म्हणजे अनालिसिसचा बनवला होता आणि इंडियन मार्केटला हॉलिडे म्हणून मी दोन्ही व्हिडिओज पोस्ट नाही केले. सो त्यामुळे फॉरेक्स अनालिसिसचा व्हिडिओ पोस्ट करायचा राहिला. बट काल म्हणजे व्हिडिओमध्ये मी मेन्शन केलं होतं की गोल्ड मध्ये अजून थोडीशी बाईंग येणार आहे आणि बेसिकली हे पण बोललो होते की हितली लिक्विडिटी पहिली खाणार. ओके, ह्या लेवलची लिक्विडिटी घेणार होता, ती ह्या लेवलची लिक्विडिटी घेतलेली आहे. थोडासा डाऊन साइड येणार आणि परत या लोकांचा परत एसएल हंट करण्यासाठी परत गोल्ड वरती जाणार आणि ह्या फेअर व्हॅल्यू गॅप मधनं रिएक्शन आता स्ट्रॉंगली आली पाहिजे. बट आता पॉइंट असा झालेला आहे की युएसने एक स्टेटमेंट दिले, म्हणजे युएस इन द सेन्स डोनाल्ड ट्रम्पने असं स्टेटमेंट दिलंय की वी आर गोइंग टू स्टॉप द वॉर इफ इट इज स्ट्रेट ऑफ हॉर्मस इज क्लोज्ड. सो ही खूप मोठी म्हणजे आता एक्झॅक्टली काय स्ट्रॅटेजी फॉलो करायची याच्यासमोर काही कळत नाही आता. ओके, सो त्यामुळे जर समजा तुम्ही गिफ्ट निफ्टी बघितलं, US30 बघितला तर ऑलमोस्ट गॅप अप दाखवते सगळे. उद्या तर निफ्टी 300 पॉईंट 400 पॉईंट गॅप अप दाखवते. आता काय कसं मॅनेज करायचं आपण आपल्या ट्रेडला, म्हणजे आता एंट्री आपण प्लॅन करतोय बट आता मी का म्हणजे आता जर समजा माझा व्हिडिओ येईल इंडियन मार्केट अनालिसिस मध्ये, त्याच्यामध्ये परफेक्ट काही गोष्टी सांगितल्यात की प्रत्येक मेजर स्टॉक हे ओरिजिन मध्ये आलेले आहेत, म्हणजे प्रत्येक त्याच्या पॉईंट डिमांड झोन मध्ये आणि त्याच्या ओरिजिनला येऊन आता स्टेबल म्हणजे थांबलेले आहेत. म्हणजे तिथं एक्झॅक्टली आता तिथून रिव्हर्सल येण्याचे चान्सेस आहेत आणि इमिजिएट आता असं दिसतंय की आता कदाचित उद्या गॅप डाऊन होईल, मग एकदम शूट होईल किंवा उद्या डायरेक्ट गॅप अपच होईल. आता आय रिअली डोंट नो लाईक व्हॉट विल बी हॅपन, कारण इंडियन मार्केटमध्ये हे कंटिन्यू चालतं. कोणतरी स्टेटमेंट देतं, मग गॅप अप आणि गॅप डाऊन होतं. खरंच हे थर्ड क्लास चालू आहे राव. मला तर वाटतं कधी कधी इंडियन मार्केट आता बंद करावं अनालिसिस करायचं पण. म्हणजे काय अनालिसिस आपण करायचं आणि हे काय मध्येच गॅप अप आणि गॅप डाऊन. आणि आता आजकाल बघितलं तर न्यूजचा इन्फ्लुएन्स इतका झालाय की स्टॉक लगेच घालतात आणि इंडियन मार्केटमध्ये तर पॅनिक सेलिंग इतकं करतात ना, फटाफट फटाफट फटाफट. जेवढं बाईंग करत नाही तेवढं धडाधड सेलिंग करतात. ओके, सो गोल्ड मध्ये मी तर अजून बेरिशच आहे गोल्ड मध्ये कितीही वर गेला तरी, कारण ह्या ओरिजिनला येणं म्हणजे गोल्डला मॅन्डेटरी होतं, ह्या ओरिजिनला आलाच पाहिजे होता आणि मग ह्या झोन मधून रिव्हर्स डायरेक्शन मध्ये ट्रेंड म्हणजे गोल्ड परत डाऊन साइड आला पाहिजे. आता सध्या गोल्ड अप चाललंय, ह्या लेवल पर्यंत अप जाईल आणि निगेटिव्ह रिएक्शन देईल, म्हणजे अशी एक रेड कॅन्डल डायरेक्ट इथे इथे करू शकतो तो डायरेक्ट. ओके, सो लेट सी गोल्ड मध्ये सध्या काय होते आणि ह्याच्या पुढे काय होणार आहे ते पण सांगितले. सो जर समजा तुम्ही बघितले ना, एक जे काही कन्व्हेन्शनल ट्रेडर जे असतात ते मार्केट जे करतात म्हणजे ट्रेंड लाईन वगैरे ते, सो ऑलमोस्ट आता काय दिसतंय की गोल्ड जो आहे एक ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन वर चाललाय. ओके, ते कन्व्हेन्शनल ट्रेडरसाठी झालं. आपल्यासाठी काय दिसतंय की गोल्ड मध्ये जिथे जिथे सपोर्ट क्रिएट होते, डिमांड क्रिएट होते, त्या डिमांडला टच करून गोल्ड वरती चाललाय. इथं डिमांड क्रिएट झाली, टच केला वर गेला, इथं डिमांड क्रिएट झाली, टच केला वर गेला. ठीक आहे, इथं डिमांड क्रिएट झाली फेअर व्हॅल्यू गॅपची, इथं टच केला वर गेला. सो त्याच्यामुळे ट्रेंड लाईन क्रिएट झालेली आहे. आता पॉइंट असा आहे की ह्या लेवल पासून जर समजा ही एखादी लेवल जरी तुटून खाली क्लोजिंग दिली ना, म्हणजे असं डाऊन साइड, सो ही ट्रेंड लाईनचा गॅप डाऊन येणार, म्हणजे डाऊन साइड मोमेंटम कंटिन्यू होणार. आणि तुम्हाला बघितलं गोल्डची आत्ताच रिएक्शन बघा काय झाली, इथं टच केल्या फेअर व्हॅल्यू गॅपला टच केल्या एक डाऊन साइड मोमेंटम आलेली आहे. आय होप की आता डाऊन साइड येणार हे असं काम होतंय, कारण प्रत्येक कॅन्डल बघा, ही ग्रीन कॅन्डल बघा, त्याच्या अगेन्स्ट कुठं बाईंग झाले का, नाही झालेलं, परत डाऊन साइड आलं. ओके, परत ही ग्रीन कॅन्डल बघा, ही बुलिश इंगल्फिंग झालेली आहे. बुलिश इंगल्फिंगच्या अगेन्स्ट किती स्ट्रॉंग बाईंग झालेले आहे, स्ट्रॉंग बाईंगच झाले नाही, प्रत्येक कॅन्डलच्या वरती वीक तयार झालेले आहेत, म्हणजे सेलर्स आहेत. आणि त्याचबरोबर ही कॅन्डल जी दिसते, ही रेड कॅन्डल, ह्या रेड कॅन्डलनं काय दाखवले, ह्या रेड कॅन्डलने हे दाखवले की त्यानं ह्या झोनचा म्हणजे ही जी डिमांड आलेली आहे ह्याच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे, ह्या वीकच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे, म्हणजे याचा अर्थ सेलर्स खूप स्ट्रॉंग आहेत इथे, हे दिसते. फक्त काय आहे की मार्केट काय करते आजकाल, म्हणजे आजकाल इन द सेन्स गोल्डमध्ये फॉरेक्समध्ये काय करते, ते लिक्विडिटी घेण्याचा जास्त प्रयत्न करत असते.
जिथे जिथे लिक्विडिटी तयार होते तिथे तिथं तिथं परत रिटर्न मार्केट जातच. आणि इथे काय केलं, दोन स्ट्रॉंग कॅन्डल केले बघा, दोन स्ट्रॉंग केले कॅन्डल केले क्रिएट केले आणि ही रेड कॅन्डल क्रिएट केली. ही रेड कॅन्डल ऑलमोस्ट या कॅन्डलच्या 50% पेक्षा जास्त खाली कॅन्डल क्लोज झालेली. म्हणजे काय झालं, ही उलटी एक शूटिंग स्टार एक झालेली आहे, उलटी हॅमर पण म्हणू शकतो, ठीक आहे. आणि देन त्याच्यानंतर साईडवेज गेलं. ह्या फेअर व्हॅल्यू गॅप मधनं परत रिएक्शन आली आणि आता प्रत्येक कॅन्डल तुम्ही व्यवस्थित जर बघितली तर इथे बघा सेलर्स ऍक्टिव्ह झाले, सेलर्स ऍक्टिव्ह झालेत. म्हणजे इथली लिक्विडिटी घेतली आणि सेलर्स पण ऍक्टिव्ह झालेले आहेत. इथं सेलर्स ऍक्टिव्ह झाले, ही उलटी हॅमर बघून इथं सेलर्स एंटर झाले असतील, परत त्यांचा एसएल खाल्ला. म्हणजे एसएल कंटिन्युअस खाणं चालू आहे. म्हणजे ह्या लेवलला जे एंटर झाले असतील त्यांचा एसएल खाल्ला, ह्या झोनला एंटर जे झाले असतील त्यांचा एसएल खाल्ला, ह्या कॅन्डल बघून जो कोणी एंटर झाले असेल त्यांचा एसएल खाल्ला, हे दोन कॅन्डल बघून जे कोणी एंटर झाले असेल त्यांचा एसएल खाल्ला. मला सांगा, इतके एसएल खाल्ल्यानंतर ऍक्च्युली जेव्हा मार्केटमध्ये म्हणजे गोल्डमध्ये जेव्हा सेलिंग येणार आहे तेव्हा कोण थांबणार आहे सेलिंग करायला? आपल्यासारखी छोटी लोक कोणी सुद्धा नसणार आहे. ठीक आहे. इव्हन म्हणजे हे पेशन्स, हे अनालिसिस करायला सुद्धा, म्हणजे जेव्हा आपण प्रत्यक्षात ट्रेड करतो ना तेव्हा आपल्याला ती फिलिंग आणि ते इमोशन्स आपल्याला तेव्हा समजतं की बाबा यार कुठं कुठे एक्झॅक्टली करायला पाहिजे. त्यासाठी आपले असे जे सेटअप्स आहेत ना, समजा आता मी म्हणतोय की ह्या ओरिजिनला यायलाच पाहिजे, ओरिजिन आल्यानंतरच मी शॉर्ट करणार, असे जे काही कन्सेप्ट आहेत, असा जो काही सेटअप आहे, जेव्हा तुम्ही डिसिप्लिन ट्रेडिंग कराल की माझा सेटअप आला आहे, सेटअप मध्येच माझा ट्रेड बसतोय, एवढा एसएल बसतोय, एवढी रिस्क बसते माझी, देन एवढं मला टार्गेट मिळू शकतंय. जेव्हा हे सेटअप बसेल आणि जेव्हा प्राइस सेटअप मध्ये येईल तेव्हा आणि तेव्हा जेव्हा तुम्ही एंट्री घ्याल. सो हेच आपल्याला आपल्या सगळ्या ट्रेडिंग जर्नीमध्ये करायचं आहे. मोटिवेशन तुम्हाला रोज मिळेल असं नाहीये, मोटिवेशन आपल्याला रोज मिळणारच नाहीये. आज मोटिवेशन व्हाल, कोणाचा तरी व्हिडिओ बघाल, कोणाची तरी रेंज रोवर बघाल, कोणाची तरी मोठी रोल्स रॉयल्स बघा, मोटिवेट झाला, 2 दिवस अभ्यास केला, स्टडी केला, 2-3 दिवस लॉस झाला, मोटिवेशन संपलं. स्वतःला फील्डमध्ये जर कॉन्स्टंटली त्याच नंबरवरती राहायचं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 नंबर, 1 नंबर म्हणायचं असेल तर, म्हणजे आपला ह्या फील्डमध्ये आपल्या ह्याच्यात कुणीच हात धरू शकत नाही, असं जर राहायचं असेल ना तर त्याला डिसिप्लिन होणं खूप इम्पॉर्टंट आहे. डिसिप्लिन इन द सेन्स डिसिप्लिन, रोबोट सारखं काम करायचं. बाय सेल, सेटअप बसला बाय, सेटअप बसला सेल, टार्गेट हिट झालं एक्झिट, एसएल हिट झाला एक्झिट. रोबोट सारखं काम केलं पाहिजे आपण. ह्याच्यामध्ये काही भावना ठेवायच्या नाही, मी बाबा माझं सेव्हिंग्स करून पैसे आणले असते, मार्केटला एवढं पण कळत नाही काय, माझं सगळं सेव्हिंग्स गेलं, मग एफडी मोडून आणले होते पैसे, मी माझं घरातलं सोनं विकून आणलं होतं, माझ्याकडं काय तेवढे शिल्लक पैसे राहिले होते ते काढून आणलं होतं. हे मार्केटला असलं काही सुद्धा कळत नाही आणि फॉरेक्सला तर असलं काही सुद्धा कळत नाही. फॉरेक्स ही गोल्डच्या कॅन्डल जर तुम्ही बघितला नाही, ह्या गोल्डच्या कॅन्डल ह्या जवळपास माहिती आहे ना गोल्ड किती पडला होता मागच्या वेळी, ही जी कॅन्डल झाली होती, लेट्स अगेन अनालाइज. ही जी रेड कॅन्डल झाली होती ना, ही 5 ट्रिलियन 10 ट्रिलियनची कॅन्डल झाल्यात, 10 ट्रिलियन. हे टोटल ही एक रेड कॅन्डल 5 ट्रिलियन समथिंग अराउंडची झाली होती. 5 ट्रिलियन म्हणजे इंडियाचं कम्प्लीट मार्केट, ठीक आहे. 5 ट्रिलियन सध्याची इंडियाची जी जीडीपी आहे, जी सध्या आपण 4th नंबरला आहे ना, ती सध्या 4 ट्रिलियनची. सो गोल्ड वगैरे हे खूप मोठी गोष्ट आहे, इट्स नॉट ओके या. बट आता प्रॉब्लेम असा आहे की ट्रम्पच्या जे काही स्टेटमेंट आले त्याच्यामुळे खरंच आता प्रेडिक्ट करणं अवघड झाले की खरंच मी जे म्हणतोय इथनं जर गोल्ड पडलाच पाहिजे, ठीक आहे, गोल्ड इथनंच पडला पाहिजे, त्याला दुसरा पर्याय नाही. जर समजा गोल्ड इथनं जर वर जात असेल तर त्याला ओरिजिन, त्याला थांबवण्यासाठी हा झोन तर आहेच आहे, त्याचबरोबर हा मेजर डेलीचा सप्लाय झोन आहे. इथपर्यंत जाईल का गोल्ड? डाऊटफुल आहे. इतकं वर घेऊन जाणं परत खाली पाडणं डाऊटफुल आहे. बट लेट सी काय होतंय. अजून तरी मी गोल्डमध्ये म्हणजे शॉर्ट मध्ये म्हणजे सेलिंगच झालं पाहिजे गोल्डमध्ये, या म्हणजे हेच कन्सिडर करून मी चालतोय. हा सध्या मी अजून अकाउंट चालू केलेलं नाही माझं एक्सएमचं. ओके. सो गोल्ड झाला. बीटीसी मध्ये सुद्धा तेच चालू आहे. बीटीसी लुक, बीटीसी मध्ये काय झालं,
बीटीसी मध्ये हे जे काय बाईंग आलं, ऍक्च्युली खरं म्हणलं तर अजून आपण कुठे वेट करतोय, या झोनला 50,000ला वेट करायला लागलोय, 64,000ला. बघा ह्या ओरिजिन मध्ये यायच्या आधी बीटीसी किती नाटकी करायला बघा, साडवेज चाललाय, वर खाली चाललाय, इथेच खेळतोय. हेच तर पाहिजे ना आपल्याला. आता ही प्राइस ऍक्शन बघा आणि हिकडची प्राइस ऍक्शन बघा, सेम दिसतंय का? ही प्राइस ऍक्शन जी झाल्या आणि ही प्राइस ऍक्शन जी झाल्या सेमच आहे. डाऊन साइड, रायझिंग वेज, डाऊन साइड, रायझिंग वेज, डाऊन साइड, हेच होणार आहे. आता अवरली जर बघितलं ना आपण, अवरली तर काय झालं बघा, एक तर ह्या ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन झाला, पहिली गोष्ट. ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय केलं, जे जे ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन होऊन सेलिंग साईडला जे उतरले ना, त्यांचा सगळ्यांचा एसएल हंट केला इथे. म्हणजे एकदा हंट केला, परत सेलर्स उतरले फेअर व्हॅल्यू गॅप मधून. फेअर व्हॅल्यू गॅप बघा इथे, फेअर व्हॅल्यू गॅप मिळाला इथे, फेअर व्हॅल्यू गॅप मधनं सेलिंग आलं. देन अगेन ह्या सगळ्यांचा परत जेवढे काही उतरले त्यांचा सगळ्यांचा परत एसएल खाल्ला, आणि ह्या ओरिजिन मधून परत रिएक्शन आली. ही जी रिएक्शन आली ती ऑलमोस्ट ह्या प्रिव्हियस जो काही झोन झाला, क्रिएट झाला होता, त्याच्या खाली क्लोजिंग दिलेले आहे. म्हणजे आय होप की ह्या लेवल नंतर मार्केट डाऊन साइड झालं पाहिजे यार. बिटकॉइन इथून डाऊन साइड आला पाहिजे, अजून वर जाता कामा नये. फक्त यार ट्रम्प अजून काही स्टेटमेंट देऊ नये म्हणजे झालं. नाहीतर उद्या उठायचं आणि वॉर चालू करायचा आणि सगळे जे गॅप अप होणार आणि मध्येच प्री ओपनिंग मार्केटमध्ये पोझिशन घेऊन ठेवायची, सगळ्यांची लागायची बट्टी. ओके, सो सध्या तरी बिटकॉइनची नाटकी चालू आहेत. लेट सी. मी म्हणतोय की ह्या झोनला आल्यानंतर, हिथं ज्यावेळी येईल ना ह्या लेवलला आल्यानंतर मग इथं जाऊ दे यार, ह्या फेअर व्हॅल्यू गॅपला जाऊ दे, इथं म्हणजे इथं टच व्हायला जाऊ दे यार. म्हणजे 70,000ला मग इथनं काय पडायचं ते पडू दे, किंवा इथनं वर जायचं ते जाऊ दे, बट ह्या झोन पासूनच चालला पाहिजे. आणि मग इथून ज्यावेळी पडेल मग तो डायरेक्ट 55,000ला येईल, जो की आपल्यासाठी खूप स्ट्रॉंग, सेफेस्ट इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा हा झोन असेल. आय होप सगळ्यांना की व्हिडिओ अनालिसिस फॉरेक्स गोल्ड मध्ये आणि बिटकॉइन मध्ये कळालं असेल. इथेरियम सोला वगैरे मी अजून काही बघत नाही एवढं जास्त, म्हणजे मी इंटरेस्टेड नाही आहे जास्त इतके. इथेरियम मध्ये खूप म्हणजे पॉईंट जर लॉटनं जर खेळायचं असेल तर खूपच स्लो त्याच्या मुवमेंट असतात. बिटकॉइनला धरूनच मोस्ट ऑफ द सगळे कॉइन्स हालतात. ओके, डोज कॉइन, सोला आहे, इथेरियम आहे, सध्या म्हणजे हेच ट्रेंडिंग मध्ये आहे, ज्याच्यामध्ये काहीच ठिकाणी इलॉन मस्क यांचे ब्लॅकरॉकचे काही इन्व्हेस्टमेंट, मोस्टली ब्लॅकरॉकची जे इन्व्हेस्टमेंट होती ती बिटकॉइन मध्येच होती. पण आय डोंट नो लाईक सगळेच त्यांनी सेल केलेत का, बट ब्लॅकरॉकने मेजर स्टेक त्यांनी सोल्ड आउट केलेला आहे बिटकॉइन मध्ये. ओके, सो वेट अँड वॉच. अगेन आपण जरा गोल्ड बघूया काय चालू आहे गोल्ड मध्ये. XAUUSD. ओहो, गोल्ड तर एकदम वर चाललाय यार. नाही नाही नाही, त्या फेअर व्हॅल्यू गॅप मधून अजून रिएक्शन चालू आहे, अजून फेअर व्हॅल्यू गॅप. आणि मेजरली जर समजा त्याला ह्या झोनला टच व्हायचं असेल तर तो जाऊ शकतो, कारण हा कम्प्लीट झोन आहे सप्लायचा. हा कम्प्लीट सप्लायचा झोन आहे, त्यामुळे जाऊ शकतो. आणि हिथनं अशी मग डायरेक्ट रेड कॅन्डल मोठीच्या मोठी होईल अशी, आणि ट्रेंड लाईन तुटायला पाहिजे. ह्या लेवल पर्यंत तरी येणार गोल्ड. किती? 4,300. ठीक आहे, 4,300ला तर गोल्ड येणार आहे. इथून ज्यावेळी डाऊन साइड मुवमेंट त्याची चालू होईल तेव्हा. डाऊन साइड येताना थोडा वेळ तो काय करणार आहे माहिती आहे काय, डिमांड जिथे जिथे क्रिएट झाले ना, आता बघा ह्या लेवलला डिमांड क्रिएट झाली आवरली टाइम फ्रेमला, गोल्ड इथे थांबणार. गोल्ड परत इथनं रिटेस्ट करायला जाणार, म्हणजे अजून बायर्स ऍड करणार, परत इथे अजून बायर्स ऍड करणार. आणि जे सगळ्यांना एकदम एका दणक्यात खाली घेऊन येणार ना, तर मग ते काही गोल्ड ऐकत नसतं खाली यायला. फक्त एवढंच आहे की आता ट्रम्पने जे काही मेन्शन केले त्याच्यामुळे काही पॉझिटिव्ह होते का काय, एवढंच आहे. अदरवाईज गोल्ड सेलिंग मध्येच आहे, अजून डाऊन साइडच आहे. सो बी प्रिपेअर फॉर दॅट.
Okay, so please like the video, share with your friends, and subscribe my channel, and be safe trade with strictly sell, exit, and target. Thank you. Tata. Bye bye.